प्रातिनिधिक काव्यसंग्रहामधील माझा दुसरी कविता आहे परमेश्वराचा पुत्र. स्वरचित कविता आहे. सोसले दुष्ट प्रवृत्तीच्या अज्ञानी लोकांच्या विचारांचे आणि दुष्ट शक्तींचे घाव मनावर. सोसले दुष्ट प्रवृत्तींच्या अज्ञानी लोकांच्या विचारांचे आणि दुष्ट शक्तीचे घाव मनावर आणि शरीरावर. रंगला परमेश्वराचा पुत्र. रंगला परमेश्वराचा पुत्र शक्तिरूपी आईच्या लाल रंगात शुक्रवारी. रंगला परमेश्वराचा पुत्र शक्तिरूपी आईच्या लाल रंगात शुक्रवारी. सहन केल्या वेदना आणि घावखिळ्यांचे. सहन केल्या वेदना आणि घावखिळ्यांचे. पण तरीही त्या दुष्टांना नाही आली दया. पण तरीही त्या दुष्टांना नाही आली दया. पण तरीही त्या परमेश्वराच्या पुत्राच्या मुखातून एकच प्रार्थना, हे परमेश्वरा, तू या अज्ञानी लोकांना दया कर, क्षमा कर, करुणा कर. त्याग केला त्या शुक्रवारी शरीराचा. काय समाधान झाले त्या दुष्टांना कोणास ठाऊक. काय समाधान झाले त्या दुष्टांना कोणास ठाऊक. पुत्राच्या हृदयातील प्रार्थना पोहोचली त्या शक्तिस्वरूप अनंत परमेश्वरापर्यंत. पुत्राच्या हृदयातील प्रार्थना पोहोचली त्या शक्तिस्वरूप अनंत परमेश्वरापर्यंत. आणि तिसऱ्या दिवशी रविवारी धावत आला नाव घेताच भक्तांच्या हाकेला परमेश्वराचा पुत्र जागा होऊन. धावत आला नाव घेताच भक्तांच्या हाकेला परमेश्वराचा पुत्र जागा होऊन. आला शांततेचा आणि प्रेमाचा महासागर घेऊन. आला शांततेचा आणि प्रेमाचा महासागर घेऊन. आणि दिली त्या वचनाची साक्ष, मी शरीर नाही तर अनंत आहे. मी शरीर नाही तर अनंत आहे. कवयित्री सुस्मिता रेंदाळकर. स्वरचित कविता आहे. तर ही कविता तुम्हाला कशी वाटली आणि ही कविता ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच ओळखली असेल. तर ही कविता आहे नक्कीच परमेश्वराचा पुत्र म्हणजेच येशूसाठी. आणि ह्या कवितेचं वर्णन ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल येशूसाठी ही कविता आहे. तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. नमस्कार. आनंदी राहा, मस्त राहा, मजेत राहा.